आज देशात हुकुमशाहीचे वातावरण असून सामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. सध्याचे सत्ताधारी सरकार निष्ठावंत कार्यकर्ता ही जमातच नष्ट करण्याचे आणि त्यांना संपवण्याचे काम करत आहे. अशा काळात केवळ चिमटे काढून चालणार नाही, तर थेट हल्ला करण्याची गरज आहे. या देशाला आज चिमट्यांची नव्हे तर थेट आणि रोखठोक हल्ल्यांचीच गरज आहे, असे परखड मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. कैलासवासी धनंजय थोरात प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा कैलासवासी धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले, मुस्ताक पटेल आणि ज्येष्ठ संगीतकार सलील कुलकर्णी यांना खासदार राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सलील कुलकर्णी यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री रेखा कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला. संजय राऊत यांच्या हस्ते धनंजय थोरात यांच्या कुटुंबातील अथर्व थोरात यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी सीआयडीचे निवृत्त अप्पर महासंचालक अशोक धिवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ पत्रकारिता रामदास फुटाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख वसंत मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर, बिपिन गुपचुप, शिरीष बोधनी, प्रथमेश आबनावे, सुनील मलके, प्रशांत सुरसे, स्वाती शिंदे, सुरेश कांबळे, केतन अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन कैलासवासी धनंजय थोरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केलं होतं. काँग्रेसचे दिवंगत कार्यकर्ते धनंजय थोरात यांच्या आठवणींना उजाळा देत राऊत यांनी आजच्या बिघडलेल्या राजकीय संस्कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुस्ताक पटेल म्हणाले, आपण सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे कार्य करता आले. या सन्मानामुळे माझ्या कार्याला बळ मिळाले आहे. लेखक नामदेव भोसले यांनी आपल्या संघर्षमय जीवन प्रवासाला उजाळा दिला. मोहन जोशी म्हणाले, गेल्या 18 वर्षापासून पुरस्कार दिला जातो. सामाजिक व संगीत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. धनंजय थोरात यांच्यासारखे कार्यकर्ते तयार होण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. स्मरण होत नाही चांगल्या कामाचं. ज्या देशाला पंडित नेहरूंचं विस्मरण होत आहे, त्या देशाच्या नेतृत्वाला तुम्ही काय सांगा? महात्मा गांधींचं स्मरण करायचं नाही, पंडित नेहरूंचं करायचं नाही. ही लोक जन्मालाच आली नाहीत. अशा प्रकारच्या भूमिका आपण घ्यायच्या, लोकांनी त्याच्यावर टाळ्या वाजवायच्या आणि बधीर असल्यासारखं जगायचं आणि वागायचं असं एक बधीर समाज या देशातल्या राजकीय व्यवस्थेनं जर निर्माण करण्याचं ठरवलं असेल, तर आपण त्याचं स्वागत करता कामा नये. पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये 4000 ईव्हीएम जाळल्या जातात. जाळल्या नाही, जाळल्या गेल्या. ज्या 4000 ईव्हीएम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत वापरल्या, 4000 सगळ्या अख्ख्या राज्यातल्या, त्यांना आग कशी काय लागू शकते? सरकारी इमारतीला आग लागते. आणि ज्या ईव्हीएम वर संशय आहे घोटाळ्यांचा, त्या ईव्हीएम 4000 जाळल्या गेल्या. जळाल्या नाही, जाळल्या गेल्या. त्याच्याविषयी या समाजाला कधीतरी सरकारला किंवा त्या सरकारची पालखी वाहणाऱ्या लोकांना प्रश्न विचारावे असं का वाटत नाही? म्हणजे कार्यकर्ता ही जमातच पूर्ण नष्ट करायची आणि कार्यकर्त्याला बाजारातल्या मालाचा भाव द्यायचा. म्हणजे बाकी कुठे हमी भाव नाही, पण आमदार, खासदार, कार्यकर्ता, पदाधिकाऱ्याला हमी भाव निश्चित आहे. बाकी कुठे तुम्ही शेतमालाला हमी भाव मागा, कापसाला मागा, उसाला मागा, कोणी देणार? पण आपल्याकडे सध्याच्या राजकारणामध्ये हमी भाव पक्का आहे. निवडून आलेल्या लोकांना हमी भाव ठरलाय, आकडा आहे. तुम्हाला या हमी भावानं आम्ही तुम्हाला विकत घेऊ. तुम्ही या, नाही आलात तुम्ही आमच्या बरोबर तर गेला. संजय राऊत गेला तुरुंगात, आम्ही गेलो तुरुंगात. आमची किंमतच नाही कोणी करू शकत. हो, धनंजय थोरात हेच महत्व आहे. निष्ठा, विचारांशी बांधिलकी जी आज राहिलेली नाही. विचारांची बांधिलकी असायलाच पाहिजे, नाहीतर त्या जगण्याला काय अर्थ आहे? कोणाचा नेता यशवंतराव चव्हाण असेल, कोणाचे शरद पवार असेल, कोणाचे अटल बिहारी वाजपेयी असतील, कोणाचे बाळासाहेब ठाकरे असतील, कोणी असतील, पण ज्या विचारात तुम्ही वाढलात, राहिलात वर्षानुवर्ष, आणि ज्या विचारांमुळे तुम्ही मोठे झाला, तो विचार असा एका क्षणामध्ये
कसा काय तुम्ही सोडून वाहत जाऊ शकता? हा देश, या देशाच्या बाबतीत जगाला पडलेला प्रश्न आहे, हा जागतिक प्रश्न आहे. फक्त इराण इराक युद्ध हा जागतिक प्रश्न नाहीये, इराण आणि इस्रायल युद्ध. भारतातली सध्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती हा जागतिक प्रश्न आहे. पण त्या जागतिक प्रश्नावर भारतीय जनता अजून विचारच करा. त्या आज ज्या पद्धतीचं आम्ही जीवन जगतो, ज्या वातावरणात राहतो, जे राजकीय प्रश्न आपल्या समोर उभे आहेत, ते प्रश्न फार गंभीर आहेत. खरं म्हणजे आम्ही त्या प्रश्नांशी अनेक वर्ष लढत आहोत. चोरी केली म्हणून पारध्यांना पकडून नेतात. परवा 15 लाख कोटीची चोरी झाली या देशामध्ये. एक राजेश मेहता नावाचा, बरोबर ना, 15 लाख कोटी रुपये. तो काय पारधी आहे? तो काय पारधी आहे? कोण आहे? मातंग आहे? गुजराती आहे. अच्छा, नवीन माहिती दिली. या देशामध्ये रोज 100 बँक फ्रॉड होत आहेत, किमान 1000 कोटी रुपये रोज. ते का पारधी आहेत का? ते काही राज्यातल्या गुन्हेगार जमाती आहेत? त्यांना कधी हात लागला? या देशामध्ये आतापर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये बँकांचे पैसे बुडवणाऱ्या उद्योगपतींचे 1.25 लाख कोटी माफ केलेले आहेत. बुडवलेले पैसे ते काय पारध्याने मिळाले का? कोणाला मिळाले? पण गुन्हेगार कोण ठरतोय? तर सामान्य माणसाला. ताबडतोब राजकीय कार्य ऐकत नाही म्हटलं की ताबडतोब त्यांना गुन्हेगार ठरवायचं.